हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक मुकुंदा माळी सर आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 1.1 मान्सून पोएमचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स मित्रांनो अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या एक्सरसाइजला. यामध्ये आपल्याला दिलेले जे क्वेश्चन्स मित्रांनो आहेत आधीचे, लेट्स एक्सप्लोर आणि आपली पोएम आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहे. तर आपण एक्सरसाइज मध्ये असणारा आपला क्वेश्चन नंबर सी पासून सुरुवात करत आहोत. आपला क्वेश्चन नंबर सी बघूया. फिल इन द ब्लँक्स युजिंग अप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द पोएम. या ठिकाणी आपल्याला 5 वाक्य मित्रांनो दिलेली आहेत आणि आपल्या पोएमचा अभ्यास केल्यानंतर पोएमचा वापर करून आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत आणि हे वाक्य पूर्ण करायचे आहेत. फर्स्ट सेंटेन्स बघूया. द लँड हॅज. तर बघा, आपली जी जमीन आहे ती कशी झालेली आहे? ड्राईड. या ठिकाणी आपला आन्सर असेल ड्राईड. द रिव्हर्स आर थर्स्टी. द क्लाउड्स आर डार्क. फेदर्स स्प्रेड द पिकॉक स्वे. बोल्ट्स ऑफ लाइटनिंग स्ट्रिक अँड शिमर. या प्रकारे या आपल्या ब्लँक प्लेस मित्रांनो आपण कंप्लीट करणार आहोत आपल्या पोएमचा वापर करून. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा. तसंच जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. क्वेश्चन नंबर डी. कंप्लीट द सेंटेन्सेस युजिंग युअर प्रेडिक्शन. आपल्या प्रेडिक्शन नुसार मित्रांनो आपल्याला पुढील वाक्य पूर्ण करायची आहेत. इफ इट डज नॉट रेन देन. जर समजा पाऊसच पडला नाही तर काय होईल? आणि दुसरं वाक्य दिलंय इफ इट रेन्स कंटिन्युअसली. तर समजा सतत पाऊस पडत राहिला तर काय होईल? बघूया हे वाक्य आपण कशा प्रकारे पूर्ण करणार आहोत. आपलं फर्स्ट सेंटेन्स असेल बघा. इफ इट डज नॉट रेन देन द लँड विल बिकम ड्राय अँड द क्रॉप्स विल विटर. जर मित्रांनो समजा पाऊस पडलाच नाही तर जमीन पूर्ण कोरडी झालेली असेल आणि जे शेतीत आपले जे पीक असतात ते सगळे कोमेजतील. इफ इट रेन्स कंटिन्युअसली. तर सतत पाऊस पडत राहिला तर काय होईल? देअर विल बी फ्लड्स एव्हरीवेअर. सगळीकडे मित्रांनो पूर येईल. या प्रकारे आपल्याला हे वाक्य कंप्लीट करायची आहेत. बघूया ई नंबर क्वेश्चन. फाइंड अँड राईट द वर्ड्स फ्रॉम द पोएम दॅट राईम विथ. खालील दिलेल्या शब्दांसोबत आपल्याला रायमिंग वर्ड्स, बघा रायमिंग वर्ड्स या ठिकाणी शोधायचे आहेत आपल्या पोएम मधून. तर आपल्या राईम पेअर या प्रकारे असेल. बार्क, डार्क. या ठिकाणी हार्क शब्द सुद्धा आपल्याला दिलेला आहे. वंडर, थंडर, मेरी, चेरी, यार्ड, हार्ड. या प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर ई मध्ये असणाऱ्या शब्दांसाठी रायमिंग वर्ड्स मित्रांनो लिहायची आहेत. जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर एफ. रीड द पोएम अँड कंप्लीट द गिवन टेबल. आपली पोएम वाचल्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील टेबल हा पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी वरती शब्द दिलेत बघा. हे 5 शब्द आपल्याला यांच्या सिमिलर वर्ड सोबत फक्त लिहायचे आहेत. थंडर, थंडर साठी आपला सिमिलर वर्ड असेल रोर. होस्ट, होस्ट साठी मित्रांनो आपला सिमिलर वर्ड आहे स्प्रेड. बोल्ट साठी आहे फ्लॅश. ब्राईट अँड चेअरफुल म्हणजे हॅपी. आणि ड्रेंच मीन्स कम्प्लिटली वेट. या प्रकारे हा चार्ट आपण पूर्ण करून घेणार आहोत क्वेश्चन नंबर एफ मध्ये असणारा. त्यानंतर बघूया आपला पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर जी. विच सीझन इज मेन्शन हेअर. कुठला सीझन या ठिकाणी मेन्शन केलेला आहे, उल्लेख केलेला आहे? पुढे दिलेल्या ओळी वाचल्यानंतर आपल्याला मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. द लँड हॅज ड्राईड इट्स सो पार्च. द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी. तर बघा जमीन कोरडी झालेली आहे, पूर्णपणे सुकलेली आहे आणि जे शेती आहेत त्या हंग्री झालेल्या आहेत आणि रिव्हर्स थर्स्टी झाले आहेत, नदींना तहान लागलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी जो सीझन मित्रांनो उल्लेख केला आहे तो म्हणजे समर सीझन. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आपण पोएम शिकताना सुद्धा या गोष्टी लक्षात घेतल्या आहेत. आपल्या फर्स्ट स्टांजामध्ये मित्रांनो हा उल्लेख आलेला आहे. जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर एच. रीड, थिंक अँड कंप्लीट द फॉलोइंग.
मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिलेला चार्ट हा पूर्ण करायचा आहे. विचार करून बघा. कंडिशन बिफोर रेन आणि कंडिशन आफ्टर रेन या प्रकारे 2 कॉलम मध्ये आपल्याला माहिती लिहायची आहे स्काय बद्दल, लँड बद्दल आणि अर्थ बद्दल. बघा स्काय कंडिशन बिफोर रेन, पाऊस पडण्याच्या आधी मित्रांनो स्काय कशा प्रकारे असतं, डार्क क्लाउडी अँड ग्रे कलर मध्ये आपल्याला आकाश पाहायला मिळतं. आणि कंडिशन आफ्टर रेन क्लिअर ब्राईट ऑर शोईंग अ रेनबो, पाऊस पडल्यानंतर आकाश स्वच्छ होतं आणि आकाशामध्ये आपल्याला रेनबो मित्रांनो पाहायला मिळतो. जमीन कशी होते बघा, ड्राय, डस्टी अँड पर्च, पावसाच्या आधी जमीन कोरडी झालेली असते, सुकलेली असते. आणि पावसानंतर कंडिशन आफ्टर रेन मडी, वेट अँड रिफ्रेश, आपली पृथ्वी मित्रांनो कशी असते पाऊस पडण्याच्या आधी, हॉट अँड थर्स्टी, उष्ण झालेली असते, गरम झालेली असते आणि त्यासोबत ती तहानलेली असते. ज्यावेळेस पाऊस पडतो त्यानंतर कूल, ग्रीन अँड अलाइव्ह या प्रकारे आपला अर्थ मध्ये मित्रांनो बदल होत असतो कंडिशन मध्ये बिफोर रेन आणि आफ्टर रेन. या प्रकारे हा चार्ट आपल्याला या ठिकाणी पूर्ण मित्रांनो करायचा आहे. बघूया नेक्स्ट पॉइंट आपल्याला दिलेला, रीड द फॉलोविंग, खालील गोष्टी वाचा. बघा एक्झाम्पल दिलंय आपल्याला, फ्लाय फ्लाय लिटल बर्ड, लहान पक्षाला मित्रांनो या ठिकाणी उडण्यासाठी सांगितलं आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर फ्लाय फ्लाय शब्द रिपीट होतोय. यावरून लक्षात घ्या, रिपिटेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच अ वर्ड, फ्रेज ऑर अ लाईन इज रिपीटेड. या ठिकाणी आपल्याला रिपिटेशन या फिगर ऑफ स्पीच बद्दल मित्रांनो थोडक्यात माहिती दिली आहे. त्यावेळेस बघा एखाद्या ओळीमध्ये एखादा शब्द रिपीट होत असेल किंवा आपल्या पोएम मध्ये एखादी फ्रेज रिपीट होत असेल किंवा एखादी ओळ जर आपल्याला रिपीट होताना म्हणजे पुन्हा येत असेल तर त्यावेळेस मित्रांनो ते फिगर ऑफ स्पीच आपलं असणार आहे रिपिटेशन. फिगर ऑफ स्पीच म्हणजे मित्रांनो बघा ते अलंकार आहेत, भाषिक अलंकार या ठिकाणी वापरला जातो रिपिटेशन नावाचा. त्याचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन दिला बघा, फाइंड अदर एक्झाम्पल्स ऑफ रिपिटेशन, रिपिटेशन फिगर ऑफ स्पीचचे अदर एक्झाम्पल्स शोधा. आता या ठिकाणी आपण आपल्या पोएम मधून काही एक्झाम्पल समजून घेऊया. ओ रेन रेन कम अवर वे, रेन रेन इज ऑन हर वे, ओ रेन रेन कम अगेन. तर आपल्या पोएम मध्ये आपण जर बघितलं या प्रकारे 4-5 वेळा आपल्याला पाहायला मिळतील ज्या ठिकाणी रेन रेन शब्द आपल्याला हा रिपीट होताना दिसतोय. म्हणजे या ओळींमध्ये रिपिटेशन हे आपलं फिगर ऑफ स्पीच मित्रांनो पोएम मध्ये वापरलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला हा क्वेश्चन असेल. तर मित्रांनो बघा या प्रकारे आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुक मधील आपली फर्स्ट पोएम मान्सून या पोएमचे संपूर्ण एक्सरसाइज मित्रांनो समजून घेतलेले आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या पुढील घटकासोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. बाय.